धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर मनोज जरांगेंनी आता सवाल उपस्थित केलेत। संतोष देशमुखांचा खून पचवला की धसांना आमिष मिळालं असं जरांगेंनी म्हटलंय, तर मनोज जरांगे यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांची भेट घेऊ असं सुरेश धस यांनी म्हटलंय। तर धस पळ काढतील असं वाटलं नव्हतं असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर भेट घेऊ असंही धस यांनी यापुढे म्हटलेलं आहे। धस मुंडे यांच्या भेटीवर मनोज जरांगेंनी आता जळजळीत सवाल केला आहे। देशमुखांचा खून पचवला की धसांना आमिष मिळालं असा सवाल जरांगेंनी केलाय। धस पळ काढतील असं वाटलं नव्हतं असंही ते म्हणाले। मनोज दादा आमचं दैवत आहे। काही गडबडीत काही बोलले असतील, मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का। आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांना माहिती बरं का। मला काही बोलायचं नाही, पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो। विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काय आहे असं नाही। मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये। इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं। मला ताई विश्वासच बसाना भाऊ, ते दस गेले असते का नाही, मवाळ झालाय का खवाळ झालाय का काही आमिष मिळालंय का काय झालंय का देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं।